नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सहाय्यक कृषी अधिकारी ए.पी. देशमुख. शेतकरी बंधूंनो, हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे यावर्षी फळपीक विमा योजनेमध्ये हळद पिकाचा समावेश करण्यात आलेला आहे आणि हळद पिकाचा विमा आपल्याला काढण्यासाठी 14 जुलै ही शेवटची तारीख आहे. तर ज्याही शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत विमा काढला नसेल त्यांनी येत्या 2 दिवसात विमा आपला काढून घ्यावा. तर शेतकरी बंधूंनो, हळद पीक विम्यासाठी प्रति हेक्टरी आपल्याला माहित होतं की 1,80,000 एवढी विमा संरक्षित रक्कम आहे. तर आज आपण जाणून घेणार आहोत की आपल्याला जो विमा आहे हा विमा कसा मिळणार आहे. म्हणजेच यामध्ये आपला प्रीमियम जे आहे, जे शेतकरी हिस्सा आहे हा 9,000 प्रति हेक्टरी असून आपल्याला विमा हप्ता भरावा लागेल. तर यामध्ये विमा संरक्षित रक्कम ही हवामान बदलावरती आधारित आहे. म्हणजे हवामान आधारित फळपीक विमा योजना याच्यामध्ये समावेश असल्यामुळे हवामान बदलावरती हा विमा मंजूर होणार आहे. हवामानातील धोके व त्याचा कालावधी आणि त्या कालावधीत जर नुकसान झाले तर आपल्याला किती नुकसान भरपाई मिळते अशा पद्धतीचं याच्यामध्ये आपल्याला लाभ मिळणार आहे. हवामान आधारित फळपीक विमा असल्याने याच्यामध्ये आपल्याला 1,80,000 जी रक्कम आहे ही आपल्याला मिळणार आहे 4 टप्प्यामध्ये. तर त्याच्यामध्ये प्रथम म्हणजे पावसाचा खंड 15 जून ते 31 जुलै या कालावधीत सलग 15 दिवस पावसाचा खंड राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम 27,000 रुपये देय होईल. कमी पाऊस 1 ऑगस्ट ते 31 ऑक्टोबर या कालावधीमध्ये सलग 30 दिवस एकूण 50 मिलीमीटर पेक्षा कमी पाऊस झाल्यास रक्कम 36,000 रुपये एवढी नुकसान भरपाई देय राहील. त्यानंतर येते अवेळी पाऊस, म्हणजेच जेव्हा अवकाळी पाऊस जो होतो त्याचा कालावधी आहे 1 नोव्हेंबर ते 28 फेब्रुवारी. तर या कालावधीमध्ये सलग 5 दिवस अवेळी पाऊस एकूण 50 मिलीमीटर अथवा त्यापेक्षा जर जास्त राहिल्यास रक्कम 90,000 रुपये नुकसान भरपाई मिळते. म्हणजे सर्वात जास्त नुकसान भरपाई जी मिळणार आहे ती आपल्याला 1 नोव्हेंबर ते 28 फेब्रुवारी या कालावधीत अवेळी पावसामुळे 90,000 पर्यंत विमा संरक्षण मिळणार आहे. तसेच त्यानंतर येते जास्त तापमान. जास्त तापमानाचा कालावधी सुद्धा 1 नोव्हेंबर ते 28 फेब्रुवारी हा आहे. म्हणजेच या कालावधीमध्ये सलग 30 दिवस 30 डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त जर तापमान असेल तर त्यावेळेस आपल्याला 27,000 पर्यंत विमा संरक्षण रक्कम मिळते. तर अशी एकूण आपल्याला 1,80,000 प्रति हेक्टरी विमा संरक्षण रक्कम याच्यामध्ये आहे. तर शेतकरी बंधूंनो, ज्या शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत हळद पिकाचा विमा काढला नसेल त्यांनी लवकरात लवकर हळद पिकाचा विमा काढून घ्यावा. सोबतच यामध्ये आपल्याला हळद पिकाचा विमा काढल्यानंतर आपल्याला 7/12 वरती याची नोंद असणे गरजेचे आहे. तर ज्यावेळेस आपण ई पीक पाहणीद्वारे आपल्या पिकाचा नोंद करतो त्यावेळेस आपल्या ज्या गटामध्ये आपण या हळद पिकाचा विमा काढलेला आहे त्या गटाचा आपण 7/12 वरती नोंद करावी आणि तेवढेच क्षेत्र आपलं हळदीचे टाकावे जेवढ्याचा तुम्ही विमा काढलेला आहे. कारण की जर आपण विमा काढला आणि 7/12 वरती नोंदच नसेल तर त्यामुळे आपला विमा जो आहे हा आपल्याला मिळणार नाही. त्यामुळे या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याकडे लक्ष देऊन आपण पीक विमा सर्वांनी काढून घ्यावा. आणि यासाठी पीक विमा रक्कम जी आहे प्रति हेक्टरी 9,000 पर्यंत आहे. म्हणजेच आपण प्रति हेक्टरी 9,000 हे शेतकरी हिस्सा आहे. तर एवढी विमा रक्कम आपल्याला प्रीमियम म्हणून भरावी लागेल. तर शेतकरी बंधूंनो, ही माहिती आपल्या इतर शेतकरी बांधवापर्यंत पोहोचवा आणि आपल्या हळद पिकाचे नैसर्गिक आपत्तीपासून होणाऱ्या हवामान बदलापासून आपण विमा कवच देऊन त्यांना संरक्षण करावे. तर सर्व शेतकरी बंधूंचे धन्यवाद.